स्वागत आहे मित्रांनो आपले गव्हर्नमेंट स्कीम यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत नव्यानेच भारत सरकारने सुरू केलेली नवीन योजना जिचं नाव आहे पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना। मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील गोरगरिबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो आता या नवीन योजनेसाठीच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे। आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा, राज्यात ही योजना कशा स्वरूपाने राबविल्या जाणार आहे, अनुदान किती असणार आहे, याबाबत सविस्तर व स्पष्टपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया। अर्ज करण्यासाठी आपल्याला या नवीन लिंक वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल। मित्रांनो या योजनेसाठी आता प्रत्येकाला अर्ज करता येणार आहे। आता आपण पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी क्विक लिंक्सच्या खाली या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता। नंबर 1 ला अप्लाय फॉर रूफटॉप सोलार हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे। त्यानंतर या खाली सबसिडी स्ट्रक्चरचे ऑप्शन देण्यात आलेले। यामध्ये आपण पाहू शकता जवळजवळ 60% जास्त सबसिडी या योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे प्रति किलो वॅट 30,000 रुपये, 2 किलो वॅट 60,000 रुपये तर 3 किलो वॅट पर्यंत 78,000 रुपये सबसिडी या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे। सबसिडीचे हे चार्ट समजून घेतल्यानंतर आपण आता अर्ज कशा पद्धतीने भरता येईल हे पाहणार आहोत। आता आपण पीएम सूर्यघर या योजनेच्या नॅशनल पोर्टलवरती आलेलो आहे। अर्ज करण्यासाठी आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी प्रक्रिया सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर लॉग इन हे ऑप्शन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी आता आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत। रजिस्ट्रेशन करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या राज्याचे नाव निवडायचे आहे। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी निवडायचे आहे। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनीचे नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे। या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी निवडत आहे। यानंतर तुमच्या लाईट बिलावरील कंझ्युमर नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजेच तुमचा लाईट बिलावरचा जो काही ग्राहक क्रमांक असतो तो या ठिकाणी टाका व पुढे नेक्स्ट वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यानंतर या ठिकाणी तुमची माहिती दाखवण्यात येईल, ज्यामध्ये वीज मीटर ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी दिसेल। यानंतर प्रोसीड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली ईमेल आयडी साठी ऑप्शन दिलेला आहे। इथं तुम्हाला ईमेल आयडी तुमचा जर असेल तर टाकू शकता, अन्यथा टाकला नाही तरी या ठिकाणी चालतो। यानंतर या ठिकाणी एक कॅप्चा कोड दिलेला आहे, हा कोड टाका। तो टाकून या ठिकाणी खाली सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा इथं विचारलेलं आहे की तुम्हाला ही माहिती सबमिट करायची आहे का, याला ओके करून पुढे जायचे आहे। या ठिकाणी आता तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सक्सेस झालेली आहे। जो मोबाईल नंबर आपण रजिस्ट्रेशनसाठी दिला आहे तोच मोबाईल नंबर आपला युजर नेम असणार आहे। चला तर मग लॉग इन करून आपण रूफटॉप सोलार साठी आता अर्ज या ठिकाणी करणार आहोत। अर्ज करण्यासाठी आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कॅप्चा कोड टाका व सबमिट करून पुढे जायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर लॉग इन होण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी एक सूचना तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये या योजनेच्या इन्स्टॉलेशनसाठी आपल्याला खर्च करावा लागणार आहे। इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यांच्या बँक खात्यामध्ये पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेची सबसिडी त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। ही सूचना वाचल्यानंतर खाली या ठिकाणी प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमचा सर्व अर्ज ओपन होणार आहे। कोणकोणत्या स्टेजला अर्ज आहे त्याचा स्टेटस आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला आपल्या घराचे 6 महिन्याच्या आतले कोणतेही वीज मीटर बिल जोडावे लागणार आहे। या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार नाही। या ठिकाणी लाभार्थी अर्जदार यांचे नाव आलेले आहे। तुमची जी कॅटेगरी SC ST OBC आहे
ती इथं तुम्हाला निवडायची आहे। त्यानंतर तुमचा पत्ता म्हणजेच ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे। जिल्ह्याचा पिन कोड या ठिकाणी आपोआप येऊन जाईल। बाकी या ठिकाणी तुमची जी माहिती डिफॉल्ट आली आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यावी। त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिक मीटरचे जे डिव्हिजन आहे ते इथं निवडायचे आहे। त्यानंतर सब डिव्हिजन देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तुमचा विजेचा ग्राहक क्रमांक या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। त्याचा सेक्शन लोड किती आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो या ठिकाणी रेसिडेन्शियल आहे की रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हा अर्ज वैयक्तिक असल्याने आपण या ठिकाणी रेसिडेन्स हे ऑप्शन या ठिकाणी घेत आहोत। या ठिकाणी खाली सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर दिलेले आहे। यामध्ये आपण किती सोलार वापरणार आहात किंवा किती सोलारची आवश्यकता तुम्हाला आहे, तुमच्याकडे जागा किती आहे, तुम्हाला विजेची गरज किती आहे, अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन या कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला करता येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी या कॅल्क्युलेटरमध्ये चेक करू शकता। या ठिकाणी सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर चेक केल्यानंतर पुन्हा अर्जाच्या स्क्रीनवरती आपल्याला यायचं आहे। आपण या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी आल्यानंतर सोलार प्लॅन कॅपॅसिटी ऑप्शनमध्ये तुम्हाला किती किलोवॅट सोलारसाठी अर्ज करायचा आहे त्याची माहिती या ठिकाणी टाका। जसे की 1 किलोवॅट असेल, 2 किलोवॅट असेल, याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला जिओ टॅगिंगनुसार म्हणजेच लोकेशननुसार तुमचा घराचा ॲड्रेस या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे व त्याचे लँडिट्यूड आणि लॉंगिट्यूड घेऊन सेव्ह करून तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट करायचे आहे। यानंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला तुमच्या घरचे लाईट बिल या ठिकाणी जोडावे लागणार आहे। 6 महिन्याच्या आतील कोणतेही लाईट बिल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। लाईट बिल जोडत असताना JPG किंवा JPEG किंवा PDF फाईल तुम्ही या ठिकाणी जोडू शकता आणि जिची साईज 500 KB च्या आत असेल अशीच लाईट बिलची फाईल या ठिकाणी तुम्हाला जोडता येईल। लाईट बिल जर आपल्याकडे नसेल तर ग्राहक क्रमांक टाकून तुम्ही या वेबसाईटवरून या ठिकाणी जर तुम्ही महावितरणची वेबसाईट टाकली तर तुम्ही या ठिकाणाहून तुमचं लाईट बिल देखील डाउनलोड करून या ठिकाणी अपलोड करू शकता। या ठिकाणी लाईट बिल अपलोड केल्यानंतर अपलोड झाल्याचा मेसेज इथे तुम्हाला दाखवला जाईल। हा मेसेज पाहिल्यानंतर फायनल सबमिट फॉर्म आपल्याला करायचा आहे। आता या ठिकाणी सर्व प्रोसेस पूर्ण झाली आहे। या ठिकाणी तुम्हाला PM सूर्यघर मुक्त बिजली योजनेचा अर्ज क्रमांक दाखवण्यात येईल। आता यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स ॲड करायची आहे। या योजनेची सबसिडी तुमच्या ज्या खात्यावर तुम्ही घेणार आहात त्या खात्याची बँक डिटेल आपल्याला या ठिकाणी ॲड करायची आहे। या ठिकाणी तुम्ही गो टू बँक डिटेल्स ऑप्शनवरती क्लिक करून आपण या ठिकाणी आता बँक डिटेल ॲड करत आहोत। बँक डिटेल्स ॲड करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी, ज्या खात्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे म्हणजेच आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खात्याची माहितीच तुम्ही या बँक डिटेलमध्ये टाका, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव टाकायचे आहे, तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, बँक पासबुकनुसार तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे। त्यानंतर बँक पासबुकवर तुमचा जो काय IFSC नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमच्या पासबुकची झेरॉक्स कॉपी किंवा तुमच्या पासबुकचं फ्रंट पेज तुम्हाला या ठिकाणी ज्याच्यावर अकाउंट नंबर नाव वगैरे असतं ते पेज आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। या ठिकाणी हे पेज अपलोड केल्यानंतर आपल्याला इतर ज्यावेळेस तुमचा फॉर्म जसं जसं पुढे जाईल त्याची स्टेज बदलत जाईल, त्या स्टेजनुसार तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टेटस वगैरे सर्व चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा या संबंधीचा व्हिडिओ आजच्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की शासनाच्या नवनवीन योजना व उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन योजनेच्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।